विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदान. बलाढ्य महायुतीसमोर महाविकास आघाडीला आपलीच मतं टिकवण्याचं आव्हान. नागपूर विधान परिषदेत आमची मतं टिकवली तरी खूप झालं. विकास ठाकरे यांचा काँग्रेसला घरचा आहेर. तर आमचा उमेदवार पंक्चर केला. अमरावतीतल्या घडामोडींवर यशोमती ठाकूरांची तोफ. ऑपरेशन टायगरमध्ये जबरदस्त ट्विस्ट. शिंदेंसह 6 खासदार गेले नसल्याचा ठाकरेंच्या सेनेला ठाम विश्वास. 2 खासदारांची पत्रावर सहीच नसल्याचा दावा. शिवसेनेकडूनही खासदारांच्या स्वाक्षरीचं पत्र, फोटो नाही. ऑपरेशन टायगरमुळे धास्तावलेल्या ठाकरे सेनेची आज नवी दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक. 6 पैकी 2 खासदार फुटले नसल्याचा ठाकरे सेनेला विश्वास. आजच्या बैठकीनंतर पुढची भूमिका ठरणार. पावसानं दडी मारल्यानं राज्यभरात पाणी टंचाईचं संकट तीव्र. नवी मुंबईत स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर बंद. पाण्याचा अपव्यय केल्यास गुन्हा दाखल होणार. उजनी धरणानं तळ गाठला. बळीराजाच्या नजरा आभाळाकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या 16 महिन्यानंतर द्विपक्षीय चर्चा. मोदी पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाला तर धावून जाऊ अशी ट्रम्प यांची ग्वाही. भारतीय जहाजांवरील हल्ला चिंताजनक. मोदींनी ट्रम्प यांच्या सोबत उपस्थित केला 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूचा विषय. सागरी वाहतूक अवघड आहे आणि असं घडतंच, ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिका आणि इराणमधल्या शांती करारावर अखेर सह्या. 14 मुद्द्यांवर सहमती. ट्रम्प आणि पेझेश्कियन या 2 राष्ट्राध्यक्षांनी डिजिटल स्वाक्षरी केली. T20 वर्ल्ड कपमध्ये वुमन ब्रिगेडची विजयी घोडदौड कायम. नेदरलँडला 95 धावांनी हरवलं. शेफाली वर्माची अष्टपैलू कामगिरी तर स्मृती मंधनानं 74 धावा ठोकल्या. दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा अफगाणिस्तानवर तब्बल 170 धावांनी विजय. गिल आणि किशनची आक्रमक शतकं. तिलक वर्माच्या भारत अ संघाचाही अफगाणिस्तानवर 101 धावांनी विजय. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार प्रसाद सावकार यांचं निधन. वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त.